सुरुवातीपासून शेवट पसरो आपण या सोयाबीनवर काय काय प्रयोग केलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट कसा आला आहे याच्यासाठी आपण भाग क्रमांक 1 आपण यूट्यूबला टाकला होता. आज भाग क्रमांक 2 त्या व्हिडिओवर आपल्याला कमेंट आली आणि आपल्या जवळच्या एका मित्रानं आपल्याला फोन लावला. म्हणला भाऊ तुम्ही तुमच्या बेड जी 4.5 फुटाचं बेड घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही ऊस लावणार आहात, हे तुमचं गणित झालं, परंतु आपल्या भागामध्ये किंवा त्याच्या भागामध्ये सोयाबीन नंतर हरभऱ्याचं पीक घेतात. मग हरभऱ्याचं पीक घ्यायचं म्हणल्यावर आम्हाला ते बेड मोडावं लागेल. मग बेड मोडला म्हणलं की मग जमिनीची ओल कमी होते. एकदा जर कमी झाली तर काही काही कोरडवाहू क्षेत्र असतात. तर माझ्या एक लक्षात आलेलं आहे की हरभऱ्याला एखादं तरी पाणी लागतेच. आणि ज्यांच्याकडे पाण्याची एका पाण्याची तरी सोय आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. या सरीपासून या बेडचं अंतर फक्त अर्ध्या फुटाचं उंची असलं पाहिजे, जास्त उंची बेड चालत नाही याच्यासाठी. तर मग तुम्ही काय करा, ज्यावेळेस तुम्ही सोयाबीनसाठी बेड मारत आहात त्यावेळेस त्या बेडची उंची फक्त कमीत कमी 1 फुटाच्या खालीच राहिली पाहिजे. ही सरी आणि ही सरी आता 3 तास पहा, 1 2 3. आता मी काय केलेलं आहे, सोयाबीन या कडाला घेतलेलं आणि या कडाला घेतलंय. हरभऱ्याचं असं घेण्याची गरज नाही. 1.5 फुटाचं अंतर आहे. 1 फुटावर बी तुम्ही हरभरा पेरू शकता. 3 तास पेरायला काही अडचण नाही. राहिला विषय अंतराचा, तर ट्रॅक्टर 3 फुटाचे छोटे ट्रॅक्टर आलेले सध्या प्रत्येक गावामध्ये एक ट्रॅक्टर आहेच. मग त्याचं काय करा आपण, आता मला ऊस लावायचा आहे, माझा विषय वेगळा राहिला, मी 2च वळी घेणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्याला ऊस लावायचा नाही त्यांच्यासाठी 4.5 फुटाच्या बेडवर 3 फुटाचा ट्रॅक्टर आरामशीर चालतो आणि तुम्ही 3 बी वळी घेऊ शकता. अंतर काय करायचं, थोडं 1 फुटाचं ठेवायचं. म्हणजे तुम्हाला जर शेतीमधील असे नवीन प्रयोग जर पाहायचे असतात तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपासून शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.